जाहीरनामा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आलेला आहे. दादांनी अनेक वादा केलेला आहे. हा वादा जनतेच्या मनात बसणार आहे का? मला वाटतं कदाचित प्रिंटिंग मिस्टेक आहे त्यामध्ये आणि एक ओळ छापाची राहून गेली की आम्ही तुम्हाला चंद्र आणून देऊ. कारण तब्बल 8.5 लाख कोटींचं राज्यावर कर्ज असताना 2.5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं असंविधानिक पद्धतीनं पक्ष फोडून विकासासाठी जातो म्हणून जर सरकार स्थापन करण्याचा जो काही प्रयत्न करण्यात आला, यानंतर इतक्या जर गोष्टी पूर्ण करायच्या राहून गेल्या असतील तर मुळात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की मग हे सगळं केलं कशासाठी? या पद्धतीनं पक्ष फोडून, चिन्ह पळवून, पक्षाचं नाव पळवून जे काही मिळालं, जे काही करण्याचा प्रयत्न केला गेला त्यातून साध्य काय झालं? म्हणजे आपल्याला तर लाडकी बहीण योजनेच्या विषयी ठोस माहिती आहे की यामध्ये लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून आत्ता बहीण झाली होती लाडकी. आणि या पद्धतीनं लाडकी बहीण योजना अनाऊन्स करत असतात त्याचं बजेटमध्ये हेड आहे का? इथून सुरुवात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी जी एक पेन्शनची योजना ही केलेली, योजनेला कुठलाही विरोध नाही, परंतु वस्तुस्थिती काय त्याकडे पाहणं फार गरजेचं आहे. मागच्या 2-2.5 महिन्यामध्ये आपण पाहिलं की अनेक योजनांचा निधी हा ठराविक योजनांकडे वळवण्यात आला आणि इतर सर्व योजना वाऱ्यावर सोडण्यात आल्या. त्यानंतर काही जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचं जे आश्वासन दिलं ते तर इतकं हास्यास्पद आहे की महाराष्ट्राचे अर्थमंत्री एकाही जीएसटी परिषदेला उपस्थित राहिलेले नाहीत. सातत्यानं ते गैरहजर आहेत आणि जो जीएसटी लादला जातोय आणि सर्वसामान्यांच्या खिशातून पैसा काढला जातोय, यामध्ये माननीय अर्थमंत्रीच्या जीएसटी काउन्सिलमध्ये आवाजच त्यांनी उठवला नाही गेल्या वर्षभरामध्ये. तर मग ते कुठल्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव नक्की स्थिर ठेवणार आहेत? माझी महायुतीच्या सर्व नेत्यांना एक कळकळीची विनंती आणि एक आव्हान आहे की त्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये 10 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले का याची एकदा यादी द्यावी. आत्ताच दिवाळी झाली. दिवाळीचा किराणा भरत असताना आमच्या सगळ्या माता भगिनींना ही गोष्ट समोर आली, सर्वसामान्य नागरिकांच्या समोर ही गोष्ट आलेली आहे की दिवाळीचा किराणा भरत असताना आपल्या खिशाला नेमका किती खार लागला आहे हे प्रत्येकाला कळलेलं आहे. आणि त्यामुळं महायुतीचं हे आश्वासन हा केवळ पोकळ दावा आहे. सत्तेत येणार नाही आहोत हे ठाऊक असल्यामुळे वाटेल ती आश्वासनं द्या असं सांगणं हेच या जाहीरनाम्यातून स्पष्ट दिसतं.